नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण महाराष्ट्राची स्पेशल रेसिपी बनवणार आहोत. मिसळपाव बनवणार आहे आपण. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी मटकीचे मोड घेतलेले आहेत. मी घरीच मटकी भिजवली होती. त्याचे मोड मी बनवून घेतलेले आहेत, तयार करून घेतलेले आहेत. आता ते आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी, हळद, मीठ घालून एक 12 ते 13 मिनटं उकळवून घेणार आहे. तर मी या ठिकाणी मोठ्या पातेल्यामध्ये मटकी घालून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच आपण मीठ घालून घेणार आहे, हळद पण घालून घेणार आहे आणि एक 12-13 मिनटं याला असंच उकळवून घेणार आहे. मग आपण मटकी आणि पाणी सेपरेट करून घेणार आहे. तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. मटकीचा रस्सा बनवण्यासाठी लागणारे ड्राय मसाले आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, चमचाभर जिरं घेतलेलं आहे, चक्री फूल घेतलेलं आहे, पाव चमचा खसखस घेतलेली आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, दगडी फूल घेतलेलं आहे, 4-5 काळी मिरी, 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत, बेडगी मिरची 2-4 घेतलेल्या आहेत, मी तमालपत्र घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे. या ठिकाणी मी लसूण घेतलेला आहे, तो न सोलता आपण तसाच घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर, कांदाही लागणार आहे आपल्याला या ठिकाणी. आता मी या ठिकाणी कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. तर आपण आता हे ड्राय मसाले भाजून घेणार आहे. मग मिक्सरमध्ये याची एकदम फाईन पेस्ट बनवून घेणार आहे. मग आपण आपले मटकीला फोडणी देऊन घेणार आहे. रस्स्याला मटकी पाण्यातून वेगळी करणार आहे. मग ते पाणी आपण रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहे. आता मी या ठिकाणी सगळे ड्राय मसाले भाजून घेणार आहे. सगळ्यात आधी मी खोबरं घातलेलं आहे भाजण्यासाठी. खोबरं एकदम काळपट अशा रंगावर आपण भाजून घेणार आहे. मग त्याच्यामध्ये बाकीचे कोरडे मसाले पण आपण घालून घेणार आहे. खोबरं आपलं भाजत आल्यानंतर त्याच्यामध्येच आपण हे मसाले भाजून घेऊया. खोबरं आपलं भाजत आलेलं आहे बघा. थोडंसं काळपट होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहे. त्याच्यामध्येच ड्राय मसाले पण मी घालून घेणार आहे. ते पण आपण छान असे भाजून घेणार आहे, थंड करून घेणार आहे. मग आपण अगोदर हे ड्राय मसाले भाजलेले वाटून घेणार आहे. मग कांदा, लसूण वगैरे त्याची पण पेस्ट आपण करून घेणार आहे. गॅस बंद करणार आहे मी, थोडंसं हलवून घेणार आहे म्हणजे आपले मसाले छान असे मिक्सरमध्ये बारीक होतात. म्हणून आपण यांना गरम करून घेतलेलं आहे. थोडीशी बडीशेप पण तुमच्याकडे असेल तर टाका, अर्धा चमचा, म्हणजे आपले गरम मसाला पूर्ण तयार होतो. आता आपण हे असंच थंड करून घेऊया. तोपर्यंत कांदा भाजून घेऊया. कोरडे मसाले आपले भाजून झालेले आहेत, ते मी थंड करण्यासाठी असेच ठेवून दिलेले आहेत. या ठिकाणी कढईमध्ये मी लसूण, आलं आणि कांदा तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतलेलं आहे. याला पण आपण थंड करणार आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया.
ड्राय मसाले मी असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमधून. त्याच्यामध्येच आता आपण थोडंसं कोथिंबीरीचे देठ घालणार आहे आणि त्याच्यामध्येच आपण ते आलं लसूण ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. सुरुवातीला पाणी न घालता बारीक करूया, नंतर थोडंसं पाणी घालून मग आपण छान फाईन पेस्ट बनवून घेणार आहे याची. मसाल्यामध्येच आपण कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं घालून घेतलेलं आहे. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. या ठिकाणी मी मटकीमधून पाणी वेगळं करून घेतलेलं आहे. आता आपण याला फोडणी घालून घेणार आहे. तर्रीला फोडणी देण्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. थोडंसं तेल आपण जरा जास्तच वापरणार आहे, कारण मिसळला एकदम तर्री आलेली पाहिजे, तेव्हाच ती मिसळ एकदम झणझणीत अशी छान वाटते. म्हणून या ठिकाणी मी तेल गरम झाल्यानंतर जिरा घातलेला आहे तेलामध्ये. बारीक चिरून घेतलेला कांदा पण मी घालणार आहे. आपण याला परतवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालणार आहे आपण फोडणीमध्ये. कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहे आपण. या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला काश्मीरी लाल सुद्धा घालणार आहे. मसाल्याची आपण छान अशी फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पण आपण कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये कढईमध्ये घालून परतवून घेणार आहे. मिसळची तरी ही पातळसरच असते, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी त्याच्यामध्ये वापरू शकता. ते आपण मटकीतलं पाणी सेपरेट करून ठेवलेलं ते पण आपण घालणार आहे याच्यामध्ये. कांदा भाजत आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता पेस्ट केलेला मसाला घालून घेऊया. कढईमध्ये मी मसाला घातलेला आहे, तो पण असं आपण तेलामध्ये परतवून घेणार आहे. मटकी उकळताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे थोडंसं तर्रीमध्ये मीठ आपण प्रमाणानुसारच वापरणार आहे. छान असं तेलावर परतवून घेऊया मसाला. त्याच्यामध्येच आपण थोडीशी हळद पण घालणार आहे. त्याच्यामध्येच आपण हा कांदा लसूण मसाला आणि काश्मीरी लाल पण घालून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरा, पण मिसळ ही एकदम झणझणीतच असते, त्यामुळे मी थोडंसं तिखट बनवणार आहे. छान असेच मसाले परतवून झाल्यानंतर मसाल्यातून तेल बाजूला होऊ लागलं की आपण त्याच्यामध्येच पाणी घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालून परतवून घेऊया. वरतून आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहे आणि तेलामध्ये पण थोडीशी घातल्यानंतर त्याची चव छान येते, म्हणून आपण थोडीशी घातलेली आहे तेलामध्ये. बघा आपले मसाले आता तेल सोडू लागलेले आहेत. आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया.
थोडंसं पाणी, तुम्हाला जर वाटलं ना दाटसर तर आपण याच्यामध्ये पाणी उकळून घालून घेऊया. थोडंसं गरम पाणीच वापरायचं म्हणजे याची चव बदलत नाही. मिसळचा रस्सा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघा किती छान तर्री पण सुटलेली आहे याला. आता मी याला सर्व करत आहे पावांसोबत. हे बघा, तर तुम्ही नक्की बनवून बघा. महाराष्ट्राचं स्ट्रीट फूड आहे हे. छान असं चटपटीत, एकदम तिखट असं खावंसं वाटलं तर घरच्या घरी तुम्ही मिसळपाव बनवून बघू शकता. सर्वांनाच खूप आवडते मिसळपाव, म्हणून तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.